नमस्कार मित्रांनो, आपण प्रिफरन्सेस कसे द्यायला पाहिजे यावरती एक सिरीज बनवलेली आहे. बाकीचे व्हिडिओज पण चॅनलवरती अपलोडेड आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ अत्यंत आपण महत्त्वाचा बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण जिल्हा निवड करताना किंवा प्रिफरन्सेस देताना तुम्ही कशा पद्धतीने दिले पाहिजे. पर्टिक्युलरली आपण झेडपी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बाकीचे मनपा नपा आणि त्याचे पण आपण व्हिडिओज बनवणार आहोत, पण तुम्हाला एक याच्यावरनं आयडिया येऊन जाईल या व्हिडिओवरनं एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्रिफरन्स दिले पाहिजे. पूर्ण सगळ्या जिल्ह्यांचं मित्रांनो अनालिसिस केलं आहे. त्याच्यामध्ये सगळी विभाजणी करून प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला वैज्ञानिक विश्लेषण इथे उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो. त्यामुळे पूर्ण मेहनत करायला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही सगळं लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, जेणेकरून असेच व्हिडिओज बनवायला प्रोत्साहन मिळते. तर उमेदवारांनी कुठे अर्ज करावा, रेड, येल्लो आणि ग्रीन झोन अशा पद्धतीने आपण याला डिव्हिजन केलेलं आहे. तर जिल्हा पसंती क्रम ही एक संधी आणि मोठी चूक पण ठरू शकते. आता चुकीची पद्धत काय मित्रांनो, की केवळ स्वतःच्या सोयीनुसार किंवा अंदाजावर आधारित जिल्हे निवडणे. उच्च गुण असूनही संधी हुकण्याचा यामध्ये धोका होणार आहे. कसं काय, तर आता समजा तुम्हाला आपण कन्सिडर करू 135 मार्क्स आहेत आणि तुम्ही डिस्ट्रिक्ट असे निवडलेत ज्यामध्ये सगळीकडे कट ऑफ जो आहे तो 136च्या वर गेलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला 135 असून पण ज्या जिल्ह्यामध्ये 120 वरती कट ऑफ गेला, जिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकत होतं, तिथे प्राधान्यक्रम न दिल्यामुळे आपली ती संधी हुकणार आहे. आपण ते पण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने कट ऑफ्स आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो वेळ आहे प्रिफरन्स देण्याच्या अगोदरचा, हा कसा चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायचा आहे स्वतः अभ्यास करून, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता योग्य पद्धत म्हणजे स्मार्ट वर्क काय असणार आहे, तर मागील टप्प्यातील फेज 1 आणि फेज 2 चे कट ऑफचा अभ्यास करून झोन निश्चित करणे. ते कसे करायचे आहेत सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला ते पीडीएफ अनालिसिस करायचे आहेत, त्या पीडीएफ कुठे मिळणार आहेत कट ऑफच्या, ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल पण आपण करणार आहोत. पवित्र पोर्टलवर तुमच्या गुणांनुसार योग्य जिल्ह्याची निवड करणे हेच या यशाचा खरा मार्ग आहे. कारण प्रिफरन्स जर व्यवस्थित दिले तर आपल्याला नोकरीची 100% हमी यामध्ये मिळू शकते. आता याच्यामध्ये स्पोर्ट्स लॅब्स आणि मेला झोनमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. तर 90 मार्कांपेक्षा जास्त, 90 पेक्षा कमी असलेले म्हणजे कमी स्पर्धात्मक आणि सुरक्षित जिल्हे, जिथे कट ऑफ 100 ते 110 दरम्यान यावेळेस दिसू शकतो. आता हे जे गुण आहेत मित्रांनो, हे 2022चे डिजिट्स आहेत सगळे. 2025 मध्ये जेव्हा आपण हे सगळं अनालिसिस करत आहोत, यामध्ये आपल्याला 10 ते 15 गुण, 10 किंवा +15 यामध्ये पकडून चालायचे आहेत. म्हणजे आता इथे 90 आहेत, तर इथे तुम्ही 100 ते 110 पकडून चला, यामध्ये तुम्ही ऍड करून चला. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली या वर्षीच्या कॉम्पिटिशनचं अनालिसिस करायला सोपं होतं. येलो झोन मध्ये आपण इथे 90 ते 119, 120 केला आहे इथे, तर तुम्ही याला 110 ते 130 पकडा इथे. आणि रेड झोनला तुम्ही 120 मध्ये 20, 10 ते 15 ऍड करा. म्हणजे इथे 135च्या पुढचे पकडून चला. इथे 135च्या पुढे जे कुठले टॉपर्स असतील तिथपर्यंत सगळे आपण त्याला रेड झोन डिस्ट्रिक्ट पकडणार आहोत. तर इकडे ग्रीन झोन मध्ये काय असतं मित्रांनो, कमी स्पर्धा असते आणि सुरक्षित जिल्हे. सुरक्षित म्हणजे काय, तर आपल्या कट ऑफच्या अनालिसिसनुसार आपल्याला ते करायचं. तुम्हाला जर 150 मार्क असतील तर तुमच्यासाठी ग्रीन झोन वेगळा असू शकतो, 120 वाल्यासाठी ग्रीन झोन वेगळा असू शकतो. तर अशा पद्धतीने ज्या ग्रीन झोन काय, तर एक्झॅक्टली त्या वर्षी 2022चे कट ऑफ आपल्याला अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, की त्या काळातले ग्रीन झोन. आणि तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगणार आहे, कुठले कुठले डिस्ट्रिक्ट होते, सगळ्या गोष्टी आपण याच्यातच अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे आपल्याला नोकरीची हमी मिळायचे चान्सेस वाढू शकतात. आपलं प्रोबॅबिलिटी आणि सायंटिफिक अनालिसिस त्यांनी करून व्यवस्थित होईल. येल्लो झोन मध्ये मध्यम प्रकारची स्पर्धा आहे. इथे रणनीती आणि प्रवर्गाचा अचूक वापर निर्णायक ठरतो. म्हणजे आपली कॅटेगरीचा आपण जर व्यवस्थित यूज केला, आपल्याकडे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल रिझर्वेशन असेल, त्याचा जर व्यवस्थित अनालिसिस करून जर आपण इथे प्रिफरन्सेस दिले, तर ह्या झोनमध्ये पण आपल्याला जॉब्स मिळू शकतात. हे डिस्ट्रिक्ट पण आपल्याला मिळू शकतात. हे कुठले डिस्ट्रिक्ट आहेत त्याचं पण डिव्हिजन पुढे केलेलं आहे. रेड झोन मध्ये इथे अतिस्पर्धात्मक जिल्हे आहेत आणि विषय पण इथे खूप असतात. इथे हाय रिस्क पण आणि हाय रिवॉर्ड पण आहे. कदाचित असं असू शकतं की तुमच्याकडे एखादं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, तर त्या रिझर्वेशन मध्ये तुम्ही रेड झोन मध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय, ते कुठले कुठले ते पण आपण आता बघणार आहोत. तुमचा टेटचा स्कोर हा तुमचा मार्गदर्शक आहे, तो ठरवतो तुम्ही कोणत्या झोनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर आपला स्वतःचा आता स्कोर समोर आणा. हा सगळा व्हिडिओ सुरू असताना पेपर पेन यूज करा मित्रांनो. हे सगळं सायंटिफिक अनालिसिस आपल्याला नोकरी मिळवून देणार आहे. स्वतःची मेहनत स्वतः करायची. लोक तुम्हाला 10 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास देतील, पण तुम्ही तुमच्याकडे जो 1 महिना आहे, 2 महिने आहेत समोर, ते जर तुम्ही व्यवस्थित वापरले तर तुम्हाला अजून जास्त काळ स्वतःसाठी देऊन सायंटिफिक अनालिसिस करून तुम्हाला व्यवस्थित प्रिफरन्सेस देता येतील. जिथे स्पर्धा सर्वोच्च आहे तिथे 120+ गुण. आता 120 मध्ये मी जसं सांगितलंय 2022च्या हिशोबाचे आकडे आहेत, कारण कॉम्प्युटरला किंवा टेक्नॉलॉजीला ते अनालिसिस ह्या
PDF नुसार केलेलं आहे. टेटचे जे PDF त्यांना आपण दिलेले आहेत त्याच्यानुसार टेक्नॉलॉजीने सगळं अनालिसिस करून आपल्याला दिलंय. याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मार्क ऍड करायचे आहेत. म्हणजे 120 मध्ये जर तुम्ही 15 ऍड केले तर आपल्याला 135 प्लस गुण जे आहेत तिथे सर्वोच्च स्पर्धा बघायला मिळणार आहे. 135 140च्या पुढे. याची आता वैशिष्ट्य आणि रणनीती काय असणार आहे, तर हे सोयीचे प्रगत आणि शहरी जिल्हे असतात. म्हणजे जसं की पुणे, मुंबई, जिथे सगळ्यांना, संभाजीनगर, कोल्हापूर, जे मेन डिस्ट्रिक्ट, आता जिथे व्हॅकन्सीज वरती पण डिपेंड करतात. कोल्हापूरला जास्त व्हॅकन्सीज आहेत, तर सगळ्या गोष्टी ते आपल्याला अनालिसिस करणं गरजेचे आहेत. बट हे सगळे मोस्टली रेड झोनचे डिस्ट्रिक्ट आहे. सर्वोच्च स्पर्धेचे जे डिस्ट्रिक्ट असणार आहेत ते हे असणार आहेत. इथे जागा कमी असतील आणि अर्जदार जास्त असतील. आता इथे बऱ्याच लोकांचे आपले प्रेफरन्सेस वेगवेगळे असतात, की कोणाला ग्रामीण भागात, आपण मोस्ट ऑफ द क्राऊड जो आहे तो शहरी, प्रगत आणि सोयीच्या ठिकाणी जायला जास्त प्राधान्यक्रम देतो. आता इथे कोणी अर्ज करायला पाहिजे, जे हाय स्कोरर्स आहेत, ज्यांना 135 प्लस मार्क आहेत, त्यांनी ह्या जिल्ह्यांना सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम दिलं पाहिजे. फर्स्ट प्रिफरन्सेस इथे दिल्या गेले पाहिजेत. आणि खुल्या प्रवर्गातील टॉपर उमेदवारांनी. आणि आता इथे हे हाय स्कोरर्स म्हणजे 135 प्लस जे कॅटेगरीमध्ये आहेत आणि ओपन मधले 150 प्लस जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी इकडे मोस्टली प्रिफरन्सेस दिले पाहिजेत. जसं की आपण आता इथे 2008चा डेटा बघूयात. इथे गोंदिया माध्यमिक गणितला 163चा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. गोंदिया माध्यमिक विज्ञानला 162, अहमदनगर, अहिल्यानगर 148, अहिल्यानगर 138 गुण आहेत वुमेन्सला जनरलमध्ये. तर अशा पद्धतीने जे हाय डिमांडिंग डिस्ट्रिक्टचे प्लेसेस आहेत मित्रांनो, तिथे आपल्याला कट ऑफ जास्त बघायला मिळतात. आता येल्लो झोन आपण बघणार आहोत. इथे स्मार्ट तुम्हाला प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. परत इथे 10 ते 15 ऍड करून चला, म्हणजे 110 ते 130च्या मध्ये, 130 किंवा 135 ह्या दरम्यान ज्यांना गुण आहेत त्यांच्यासाठी हे येल्लो झोन महत्वाचे आहेत. यामध्ये काय तर निमशहरी किंवा मध्यम पसंतीचे जिल्हे असतात. इथे जातीच्या प्रवर्गामुळे, म्हणजे कॅटेगरी किंवा जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपल्याकडे आहे, व्हर्टिकल रिझर्वेशन, त्याचा तुम्हाला कट ऑफ वेगाने बदलताना दिसणार आहे. इथे अप्लिकेशन्स पण मीडियम रेंजचे होतात आणि कट ऑफ पण मीडियम रेंजमध्येच लागतो या जिल्ह्यांमध्ये. कोणी अर्ज करायला पाहिजे तर मध्यम गुण असणारे ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी आणि महिला आरक्षण असणारे उमेदवारांनी इकडे येल्लो झोन डिस्ट्रिक्टमध्ये अप्लिकेशन्स केले पाहिजे. आता हे सगळं प्रोबॅबिलिटी आणि सायंटिफिक अनालिसिस आहे. या सगळ्या गोष्टी एक आपण अनालिसिस करत आहोत 2022चा डेटा घेऊन. गोष्टी बदलू शकतात 2025 मध्ये, त्यामुळे तुम्हाला सेल्फ अनालिसिस करून स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे आणि सगळ्यांसोबत डिस्कस करायचं सिनियर सोबत. आणि सगळं तुम्हाला मागचा जो डेटा आहे त्याच्या अनालिसिस वरती मी तुम्हाला सगळं डेटा हा अनालिसिस करून सांगत आहे. तर हा जो येल्लो झोन आहे मित्रांनो, यामध्ये आपण आता डेटा बघूयात. धाराशिव मध्ये आपल्याला 121 गुण वरती कट ऑफ बघायला मिळतो. सिंधुदुर्गचा इथे ओबीसी जनरल कॅटेगरीचा मित्रांनो, सिंधुदुर्ग मध्ये जनरल कॅटेगरीचा विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 118 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. इथे तुम्हाला 135 120 गुण जरी असले, 120 जरी असले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. आता इथे 118 मध्ये तुम्हाला किती ऍड करायचे तर 10, म्हणजे इथे 128 गुण लागणार आहेत जवळपास यावेळेस, 128 ते 130. त्याच पद्धतीने उर्दू मीडियम मित्रांनो, उर्दू मीडियमची मध्ये कॅन्डिडेट्स खूप कमी असतात आणि उर्दू मीडियम पर्टिक्युलरली सायन्समध्ये त्यापेक्षा जास्त कमी आहेत परत अजून. तर इथे विजय वुमेन मध्ये आपल्याला 109 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. अमरावती उर्दू मीडियमचा लँग्वेजचा तुम्ही कट ऑफ 124 वरती बघू शकता. तर अशा पद्धतीने हे येल्लो झोन्स आहेत जे 110 ते 130च्या दरम्यान, 135च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील. ग्रीन झोन म्हणजे नोकरीची हमी देणारे जिल्हे. म्हणजे इथे कट ऑफ आता 90 इथे दिला आहे. 90 2022च्या डेटानुसार आहे. 2025 मध्ये परत आपण याच्यामध्ये 105 ते 110 या दरम्यानचे आपल्याला हे कट ऑफ बघायला मिळतील. इथे काय आहे, अतिदुर्गम जिल्हे, नक्षलग्रस्त भाग, आदिवासी बहुल, पेसा किंवा कमी पसंतीचे माध्यमे, अनेक जागा रिक्त राहतात. इकडे लोक कमी पसंती देतात, इकडे कमी लोक प्रिफर करतात जायला, तिकडे कमी तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला मिळते. यावेळेस परिस्थिती वेगळी असू शकते, लोकांची कुठे पण जायची तयारी, पण तरी पण कम्पॅरेटिव्हली जे आपण रेड झोन बघत आहोत त्याच्या कम्पॅरिझन मध्ये येल्लो आणि नंतर मग ग्रीन आपल्याला बघायला मिळतील. कमी गुण असणारे जे विद्यार्थी आहेत, कमी म्हणजे तरी पण तुम्हाला 105 ते 110 मी म्हणत आहे, या कॅटेगरीतल्या लोकांना एसटी प्रवर्ग आणि विशेष आरक्षण ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन म्हणतो त्यांना इथे खूप बेनिफिट होऊ शकतो. गडचिरोलीमध्ये प्राथमिक हिंदीचा तुम्हाला 108 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. धाराशिवमध्ये एसटी विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 82 वरती कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. आणि हे सगळं आपण जिल्हा परिषदचं बघत आहोत. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी तुम्ही इथे बघू शकता. धाराशिवचं हे 2022चे कट ऑफ्स आहेत. परभणी एसटी वुमेन 73 वरती तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे मित्रांनो.
आता कट ऑफ हा फक्त जिल्ह्यावर ठरतो का, तर नाही, विषय आणि माध्यमाच्यावरही ठरतो. विषय आणि माध्यमही महत्वाचं आहे. त्याच्यामुळे स्वतःचं माध्यम आणि स्वतःचा विषय पण तो अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आता मराठी माध्यम मध्ये सर्वाधिक स्पर्धा असते. ऑब्व्हियसली मराठी मीडियमच्या शाळा पण जास्त आहेत आणि मराठी मीडियमचे विद्यार्थी पण जास्त आहेत, त्यामुळे कट ऑफ इथे जास्त असतो. गणित आणि विज्ञान म्हणजे इथे माध्यमिक गणितचे तब्बल 163 वरती आपल्याला गोंदियामध्ये कट ऑफ बघायला मिळालेला आहे. तर लो कट ऑफ कुठे असणार आहे मग, तर बाकीच्या माध्यमांमध्ये, जिथे उर्दू, हिंदी, कन्नड, इंग्लिश मीडियम झाले, इकडे आपल्याला कट ऑफ कमी बघायला मिळतो. भाषा विषयांमध्ये कट ऑफ कमी बघायला मिळतो. गोंदिया माध्यमिक मध्ये भाषा विषयाचा 132 वरती कट ऑफ आहे, तर 163 वरती आपल्याला सायन्स, मॅथ्स, मराठीचा बघायला मिळतोय, मराठी मीडियमचा. सांगलीमध्ये कन्नड माध्यमाचा ओबीसीचा 95 वरती सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे कट ऑफ माध्यमावरती आणि विषयावरती सुद्धा बघायला मिळतात. आता समांतर आरक्षण याच्यामध्ये एक मॅजिक फॅक्टर आहे. ज्यांच्याकडे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्यांना याच्यामध्ये खूप जास्त बेनिफिट होतो. त्यांच्यासाठी रेड झोन पण ग्रीन झोनच आहेत. म्हणजे आपल्याला डेटामध्ये असं दर्शवते की उमेदवार उपलब्ध नाहीत. तुम्ही जर डेटा चेक करसाल, सगळ्या पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा तिथे, आणि तिथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळतील या बघायला, अनालिसिस करायला. जिल्हा परिषदच्या झाल्या, महानगरपालिका, नगरपालिका, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, संस्था, सगळ्यांचे मी पीडीएफ तिथे अपलोड केलेले आहेत. त्या तुम्ही स्वतः अनालिसिस करू शकता. इतर मी तुम्हाला प्रेझेंटेशन देतोय शॉर्ट फॉर्म मध्ये, कमी वेळामध्ये, पण तुम्हाला प्रत्येक याचं व्यवस्थित, तुम्हाला जे जे जिल्हे निवडायचे आहेत त्या जिल्ह्याच्या पीडीएफ डाउनलोड करा, त्या स्वतः अनालिसिस करा, कोणावरती डिपेंड राहू नका. स्वतः तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा, तुमची कॅटेगरी तिथे बघा, तुमची पोस्ट बघा. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सला विथ इंटरव्ह्यूसाठी देत असाल तर तिथे टॉप 3 कॅन्डिडेट्स बघा कुठले होते. 10 जे सिलेक्ट झाले होते मागच्या वेळेस, त्याच्यापैकी टॉप 3 काढायचे आहेत, कारण यावेळेस एकाच 3 आपल्याला प्राधान्य आहेत आणि ते 3 टॉप स्कोरर्सच असणार आहेत. जे आणि मागच्या वेळेस आपल्याला कळेल की त्या संस्थेला कट ऑफ द्यायला, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे विथ इंटरव्ह्यूसाठीचा, तो तुम्ही बघू शकता. आता ग्रीन झोन मध्ये गोल्डन कॅटेगरीज म्हणजे आता आपण याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहेत ते काय आहेत एक्झॅक्टली बघूयात. माजी सैनिक, एक्स सर्व्हिसमॅन, अंशकालीन, अर्थक्वेक अफेक्टेड आणि खेळाडू. लिटरली मित्रांनो याच्या जागाच कॅन्डिडेट्सच भेटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला याचे कट ऑफ 80, 70, 60, लिटरली आपल्याला 2 डिजिटच्या पण खूप कमी रेंजमध्ये इथे कट ऑफ बघायला मिळतात. तुमच्याकडे जर हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल तर तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. आता सिंधुदुर्गमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडचा ओपनचा कट ऑफ 99 वरती होता, एससी प्रवर्गाचा 85 वरती. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की तुमच्याकडे जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे तर त्याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे मित्रांनो. आता 3 स्टेप आपल्याला याच्यामध्ये पसंतीक्रमसाठी आपल्याला कसं करायचं, पसंतीक्रम कसा करायचा, 3 स्टेपमध्ये आपल्याला ठरवायचं. तर सगळ्यात पहिले आपला झोन निश्चित करायचा आहे. आता ह्या सगळ्या तुम्हाला प्रॅक्टिकली स्वतः करायचं आहे मित्रांनो. हे जेव्हा करसाल तुम्ही तेव्हाच तुम्हाला प्रिफरन्सेस देताना मदत होणार आहे. स्वतःचा स्कोर तपासा. स्वतःचा स्कोर आपल्याला माहिती आहे आता तुम्हाला किती मार्क आहेत, तो कुठल्या झोनमध्ये बसतो तो एक्झॅक्टली तुम्ही स्वतः ओळखा. त्याची लिस्ट तयार करा मित्रांनो की मी ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये अप्लाय करणार आहे. ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कट ऑफ मागच्या वेळेस असे होते. सगळ्या डिस्ट्रिक्टचे कट ऑफचे व्हिडिओज तुमच्यासाठी मित्रांनो मी युट्यूबवरती अपलोड करून ठेवलेत. तुम्ही ते 10-10, 15-15, 7-7 मिनिटाचे व्हिडिओज आहेत, ते बघून तुम्ही ठरवू शकता की आपण एक्झॅक्टली कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये अप्लाय करू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होईल. तर तुमचा झोन तरी ऍटलिस्ट तुम्ही ते व्हिडिओज बघून निश्चित करू शकता. सगळ्या जिल्हा परिषद टाकलेल्या आहेत. कुठलं राहिलं असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, त्याच्या पण पीडीएफ्स आणि व्हिडिओज आपण अपलोड करूयात. पीडीएफ तर सगळ्या टाकल्यात टेलिग्राम चॅनलला. त्यानंतर आरक्षणाचं फिल्टर आहे मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला एकदा स्कोर माहीत झाला, आपल्याला समजा आपण पकडू की आपल्याला 120 मार्क आहेत, त्यानंतर आपल्याला आपली कॅटेगरी, प्रवर्ग आणि समांतर आरक्षण तपासायचं आहे. विशेष आरक्षण असल्यास तुम्ही आपोआप ग्रीन झोन मध्ये आहात. तुमच्याकडे मी आताच सांगितलं, जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कुठलं असेल, पॅरलल रिझर्वेशन, एक सर्व्हिसमॅन असाल, स्पोर्ट्समॅन असाल, अंशकालीन असाल, तर ते तुम्ही ऑलरेडी ग्रीन झोन मध्ये आहात, त्यांनी टेन्शन नाही. बाकीचे जे आरक्षण आहेत, कोणाकडे अपंगाचं आरक्षण असेल, पीएच हँडिकॅपचे, त्याचे कट ऑफ अनालिसिस करणं गरजेचे की त्यावेळेस काय कट ऑफ होता, काही वेगळे आरक्षण असतील, त्याचा कट ऑफ नुसार आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. तर तो आपल्याला सगळ्यात पहिले आपली कॅटेगरी बघायची. ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, तर इथे आपण कॅटेगरी आपलं मार्कअप करून त्याच्यानुसार ती पीडीएफ अनालिसिस करायची, जी तुम्ही डाउनलोड करसाल टेलिग्राम चॅनलवरनं. आणि जो जिल्हा तुम्ही अनालिसिस करत आहात त्याच्यात पहिले मार्क्स बघा बसतायत का, कॅटेगरीनुसार बघा, पोस्टनुसार पण दिलेले असतात त्या पीडीएफ मध्येच, मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला सगळ्या करून. त्यानंतर पसंतीक्रम लॉक करायचे. मग दुर्गम ग्रीन जर मार्क खूप कमी असतील तर तुम्ही ग्रीन झोन मधल्या डिस्ट्रिक्टला अप्लाय करा. सोयीचे रेड जिल्हे आधी निवडा. असं पण केलं जाऊ शकतं की तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तर तुम्ही 100 पैकी 20 डिस्ट्रिक्ट तुमच्या सोयीचे निवडा, 80 तुम्ही प्लॅनिंग करून निवडा.
आता उमेदवारांचे आपण प्रकार, फोकस झोन आणि पहिली पसंती काय असली पाहिजे ते बघणार आहोत. ऍक्शन प्लॅन एक्झॅक्टली आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले 15 मार्क ऍड करायचे. म्हणजे काय, 145 प्लस गुण असलेले टॉपर्स यांनी रेड झोन अप्लाय करण्यास काहीच हरकत नाही. ते मूळ जिल्हे निवडू शकतात, शहरी भागात पण ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर मध्यम गुण असणारे विद्यार्थी म्हणजे इथे 115 ते 145 यांनी येल्लो झोन मध्ये आपलं जास्त फोकस ठेवला पाहिजे. ते अनालिसिस करताना अनालिसिस करून ठेवा. मी असं म्हणत नाही की या लोकांनी ते अप्लाय करू नका येल्लो झोननी किंवा ग्रीननी रेड मध्ये अप्लाय करू नका. 100 पैकी 20 तुम्ही रिस्क घ्या ना. पण ज्यांना नोकरीची गरज आहे, कुठेही जायची तयारी आहे, नोकरी पाहिजे, त्यासाठी हे सगळं अनालिसिस सुरू आहे. तर येल्लो झोन मध्ये निम शहरी भाग आणि लगतचे जिल्हे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कमी गुण आहेत 70 ते 95 मध्ये, तर आता काहीच होत नाही यावेळेस. हे फक्त तुम्हाला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल तर इथे चान्सेस आहेत, किंवा एसटी कॅटेगरी, उर्दू मीडियम मी सांगितलं, इथे चान्सेस आहेत. पण आता सध्या मार्क्स तुम्हाला 110 ते इथे 120 पकडावे लागणार आहे. 110 ते 120 वाल्यांनी ग्रीन झोन मध्ये अप्लिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते सोयीचं होईल. आणि आता हे सगळं झालं सुपर ग्रीन झोन. सुपर ग्रीन झोन वाले कोण, तर मी तुम्हाला सांगितलं समांतर आरक्षण, ते कुठेही अप्लाय करा, तुम्हाला हमखास संधी मिळणार आहे. त्यांना बेनिफिटच बेनिफिट आहे त्या गोष्टीचं. तर आपण आता इथे आपला यशाचा गोल्डन मंत्र आपण बघणार आहोत टेटमध्ये. तर भावनेवर नाही तर डेटावर तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं. स्वतः PDF डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलला अपलोड करून ठेवल्यात तुमच्या सोयीसाठी. तुम्हाला वेबसाईटवर जाऊन झिप फाईल डाउनलोड करून अनझिप करायची, या सगळ्या प्रोसेस मोबाईलवर जमत नाही. यासाठी टेलिग्राम चॅनलवरती रेडी तुम्हाला PDFs अपलोड करून ठेवल्यात. फक्त त्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, जिल्हा बघा कोणता आहे आणि त्याचं प्लीज अनालिसिस करा आणि मार्कडाऊन करा या सगळ्या स्टेप्स. अवास्तव अपेक्षा टाळा मित्रांनो. जर गुण 80 असतील तर रेड झोन मध्ये पहिली पसंती देऊन पसंतीक्रम वाया घालू नका. का बरं, तर लिमिटेड तुम्हाला प्रिफरन्सेस आहेत मित्रांनो. विदाऊट मध्ये तुम्हाला 100च प्रिफरन्सेस आहेत आणि विथ मध्ये तर अजून कमी म्हणजे 50च आहेत. हे प्रिफरन्सेस कसे दिले पाहिजेत याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला अनालिसिस कसं करायचं आहे, त्याच्यामुळे प्रिफरन्सेस चांगले येतील आणि तुम्हाला जॉब सिक्युरिटी मिळणार आहे आणि चांगल्यातले चांगले प्राधान्यक्रम द्यायला तुम्हाला मदत होणार आहे. सगळं फ्रीमध्ये द्यायचा उद्देश आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचा, की जे मला कळत आहे ते तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनाच हे शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, म्हणजे जेणेकरून त्यांना पण हे सगळे अनालिसिस करायला मदत होईल आणि प्रिफरन्सेस द्यायला सोपं होईल. PDF विश्लेषण करायचे स्वतः, हे सगळं टाळायचं तर आहेच. अवास्तव अपेक्षा टाळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इमोशनल प्रिफरन्सेस देणं चुकीचंच आहे. त्यानंतर PDF स्वतः फ्रॉम, म्हणजे आपण जेव्हा प्रिफरन्सेस देणार आहोत त्याच्यापूर्वी अधिकृत कट ऑफ PDF मधील तुमचा विषय आणि प्रवर्ग तपासा. या सगळ्या PDF वारंवार मी सांगतो तुम्हाला, टेलिग्राम चॅनल आहे तिथून डाउनलोड करून स्वतः तपासायचं आहे आणि विश्लेषण करायचंय. विश्लेषण करून दाखवलेले व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, की कशा पद्धतीने मी विश्लेषण केलेलं आहे. आणि डिस्ट्रिक्टच्या PDFs पण तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. फक्त व्हिडिओज बघून सुद्धा तुम्ही या गोष्टी निश्चित करू शकता. 7-7 मिनिटाचे व्हिडिओज आहेत मित्रांनो, शॉर्ट मध्ये होऊ शकतं. ग्रीन झोनला कमी लेखू नका. सध्या नोकरी मिळवणे हे सर्वोच्च ध्येय. सुरक्षित जिल्ह्यांचा हुशारीने वापर करा. ज्यांना कुठेही नोकरी चालेल त्यांनी हे सगळं विशेष अनालिसिस करून टाकणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही अनालिसिस करून प्रिफरन्सेस देसाल तेवढं तुम्हाला जॉबची गॅरंटी येणार आहे मित्रांनो. कारण व्हॅकन्सीज किती आहेत हे कोणाला माहित नाही त्याच्यामुळे, आणि प्रिफरन्सेस लिमिटेड आहेत. 100 आणि 50च प्रिफरन्सेस आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. प्रिफरन्सेस रिलेटेड जोपर्यंत प्रिफरन्सेस येतात आणि भविष्यातही तुम्हाला हे प्रिफरन्सेसचे व्हिडिओज जे आहेत हे तुम्हाला कामात येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला कळेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असेच अनालिटिकल प्रॉपर अनालिसिस केलेले व्हिडिओज बनवायला प्राधान्यक्रम मिळतं. आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि सगळ्या माहितींसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे सगळ्या गोष्टी अपलोड केल्या जातात. धन्यवाद.